तिच्यावर कविता केली आहेस एखादी? हो, तिच्यावर अनेकदा. मग एखादी आम्हाला ऐकव ना. रोमॅन्टिक कविता खूप सुंदर अशी. आता आपण गुढीपाडव्यानिमित्त कपल हो. आहे तर काहीतरी एखादी रोमॅन्टिक काहीतरी कविता मग मोबाईलमध्ये हवी असेल वाचायची तर, नाही का ग? हो ना. मी पण खूप दिवसांनी ऐकणार आहे. हो ना. म्हणून मी हो म्हणजे म्हणते याचा लगेच. अर्थ त्या आता हल्ली कविता करत नाहीये, हा, म्हणजे माझ्यावर रोमॅन्टिक नाही. करत नाही. नाही, कविता पावसाची ती कविता ना, काय असतं वेगळं, काय त्यात वेगळं. मला नाही आठवत. त्यातून ते पाणी ते पहिली गेली होती ती. तीच. पहिली खूप वर्ष झाली कारण खूप त्याला. वर्ष झाली. नाही, आपण त्या लव्ह स्टोरीकडे येऊया. तुला आठवत नसेल तर पहिले आपण ती पहिली कविता कधी केली तिथपासून बोलूया. नाही म्हणजे मी अगदी फ्रँकली आणि ओपनली सांगितलं, पहिली प्रेम कविता काय मी फक्त हिच्यासाठी लिहिली असातला भाग नाही. नाही, हे मला माहिती आहे. अच्छा, बरं. मग आता नाही, मुळातच मला ना, माझा एक स्वभाव होता तेव्हाही कॉलेजमध्ये की मला कविता म्हणायला आवडतात. म्हणजे किशोर कदमची सौमित्र, त्याच्या कविता किंवा वसंत बापटांच्या कविता, मला कविता म्हणायला खूप आवडतात. ते तेव्हाही आणि आत्ताही. परफॉर्मर आहेस ना तू, एंटरटेनर, परफॉर्मर. त्याच्यातून ज्या कविता सुचत जायच्या त्या मी करायचो. मग हिच्यासाठी कधीतरी पुन्हा आला पाऊस, काय त्यात वेगळं, 2-4 थेंब पाणी आणि रेडिओवर पावसाची गाणी. पण नाही आठवत आहे. हा, नाही आठवत आहे. आहे लिहिलेली आहे. दुसरी कुठली तरी म्हण. दुसरी म्हण चल. ती आत्ता एकांकीच्या योगेश साठी गेली होती ना, ती कुठली होती पण नाही आठवते. खूप दिवस झाले रोमॅन्टिक कविता करून. रोमॅन्टिक बरं, कविता चल, बघ काय जायला आता आपल्याला असं तुम्ही म्हणाला वाटतं. तुम्ही मला पण लक्षात आलं की नाहीच केली आहे. हा, कारण किती वर्ष झाली लग्नाला अनघा? तू शोधेपर्यंत तिला विचारते. किती 14 वर्ष. शेवटची आणि कविता कधी केली? नाही आठवत. म्हणजे याचा अर्थ ते म्हणजे रोमॅन्टिक कविता रोमॅन्टिक नाही केली, तुझ्यावर नाही केलेली. नाही, माझ्यावर कविता करून तर खूप वर्ष खूपच वर्ष हॅलो झाली. प्लीज एक मिनिट, मग आता मी ती वुमन्स डेचीच कविता ऐकवतो. वुमेनची नको रे, ती बायकोवर केलेली हवी आहे. तीच तू ना गं. तुम्ही हळूहळू का खुसफुस बोलताय? मी कविता आठवण करून देते कुठली, मला जी आठवते ती. तीच तू ना ग रुसलेली फुगलेली, प्रेमच नाही मुळी माझ्यावर म्हणून गाल फुगून बसलेली, अशीच राहा कायम तू, सांगितलंय मी त्याला, आपल्यासाठी उद्यापासून मी रोज बोलवलंय पावसाला. अशी एक कविता. पाऊस आला होता आणि ती रुसली होती. तू काय रुसली होतीस? काहीतरी ती कशी रुसायची, काही तिला रुसायला कारण नाही लागायचं. असं काही नाही. असं काही नाही. तेव्हाही तसंच होतं की वेळ देणं नाही व्हायचं एकमेकांना. मी त्यांना जास्ती वेळ नसायचा. मी तेव्हा मला असं काही फार, मी जॉब करत होते, TCS मध्ये होते मी आधी. तर मला असं थोडीशी कंप्लेंट असायची की नाहीच देते वेळ, ह्याच्यामुळे वेळच देता येत नाही, म्हणून मी रुसले होते. म्हणून मग ती तू आता बालनाट्य केलंस ना, त्याच्याबद्दल सांग ना. हा, गेल्या वर्षीच्या सुट्टीमध्ये आपण एक प्रयोग करून बघूयात म्हणून ते केलं होतं खरं तर, की जमतंय का. मी म्हणाले बघ तू निर्मिती करून बघूयात आपण एका नाटकाची. तर पल्लवी वाघ म्हणून मैत्रिणी आमची, ती आली होती स्टोरी घेऊन की आपण हे करूयात का, काहीतरी वेगळा विषय. बालनाट्य खूप येतात ऍक्च्युली सुट्टीमध्ये, ते डोरेमॉन आणि सगळी कार्टून्स आणि याच्याशी, पण तिचं थोडंसं वेगळं होतं. म्हणजे त्याच्यात कुठलंच कार्टून नव्हतं. तिचा विषय असा होता की मुलांना मोबाईलपासून लांब कसं नेता येईल, त्या लिखाणातच ते होतं. आणि जंगल ही थीम होती की जंगलात जाऊन ती मुलं कशी मजा करतायत. सो निसर्गाशी पण कनेक्ट होतो मुलांचा, पण त्याच्यात काहीच असं ज्ञान नव्हतं दिलं, ते एंटरटेनिंग वेमध्ये होतं. तर म्हटलं चला करूयात, प्रयोग करायचा तर करून बघूयात. थोडीशी डेअरिंग केली की प्रोड्युसर होणं म्हणजे काय ते बघूयात. तुम्ही काय समदुःखी आहात? शी हॅज ऑल्सो ट्राईड टू व्हेंचर इन टू प्रोडक्शन. नो, म्हणजे मी प्रोड्यूस असं ऍक्च्युली हँड्स ऑन नाही केलेलं. आय वॉज इन्व्हेस्टर. आणि म्हणजे मी स्टोरी याच्यामध्ये कधी एवढी इन्व्हॉल्व नव्हते झाले, पण जसं मी अनेक गोष्टी करते त्याच्यामध्ये मला आवड होती, म्हणून मी म्हणायला म्हटलं ठीक आहे प्रोड्युसर म्हणू शकतोस. तसं ते करोनापर्यंत मी पण केलं आणि मग कुठेतरी ती मला पण आवड होती म्हणजे असं करायची. पण मग आता परत नाही करावं असं वाटलं कधी? आता मला वाटतं रिकवर होतीये नाही का फिल्म इंडस्ट्री, त्यामुळे हरकत नाही. तुझ्या बालनाट्याबद्दल सांग ना. आणि ॲज अ म्हणजे त्याचा कॉन्सेप्ट मला कळला की नेचर, मुलांनी कसं हे, मग त्याचा
म्हणजे हा एक ॲक्च्युली जेन्युइन एफर्ट होता ना, म्हणजे जे आपल्याला वाटतं की मुलांनी पण मग एक काहीतरी तू मेसेज देत होतीस, बरोबर आहे. हो बरोबर. पण हे मेसेज देताना आपल्याला एक काहीतरी वाटतं की हा मेसेज मुलांपर्यंत पोचला पाहिजे, पण ॲज अ प्रोड्युसर आपलं एक वेगळं एक्सपेक्टेशन असतं. मग ते तुझं झालं का फुलफिल? म्हणजे खरं सांगू का, खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला नाटकाला. सुरुवातीचे काही, कारण वेगळा विषय होता, लोकांना ते डोरेमॉन आणि नाव बघून काय होतं कळतात. नाटकाचं? घोस्ट एका जंगलाची. घोस्ट एका जंगलाची. हां. तर खूपच चांगला रिस्पॉन्स मिळालेला मला. म्हणजे पहिल्यांदाच मी केलं होतं, मला काहीच माहित नव्हतं काय करायचं. त्यांनी सांगितलं मी फक्त तुला सांगेन. आणि मी मुद्दाम असं केलं, आपण नाही का ढकलून दिल्याशिवाय पोहता येणार नाही ना. तर मी मुद्दाम असं केलं की नाटक तुलाच प्रोड्यूस करायचं, मी त्याला एकही पैसा मदत करणार नाही किंवा कुठल्याच प्रकारचे मी येणार नाही तिकडे. आणि ट्रस्ट मी की मी अजून ते असं एक सलग नाटक अजून पाहिलंही नाही. म्हणजे 25 प्रयोग झाले, मी एकही पूर्ण प्रयोग नाही पाहिला आणि मी काहीच मदत नाही केली. नाही मग ह्याच्यातलं तू जा शिवाजी मंदिरला आणि तिकडे शोध कोण आहेत ते जाहिरात करणारे, काय कशी सगळं कॉन्टॅक्ट दिले होते. पण मग मी ते जे प्रोडक्शन मॅनेजर म्हणून एक नंबर दिलेला, मग काही हे नाही म्हणाले की मग मी त्यांना फोन करायचं की मी आता काय करू, मला काहीच माहित नाहीये कोण आहेत काय आहेत कसं जाय. सगळ्या नाट्यगृहांमध्ये मी कधीच गेलेले नव्हते, ते त्या निमित्ताने गेले की ही इथे आहे ते कशी आहेत तिथली सगळ्यांची मुलांची सोय व्यवस्थित आहे की नाही, आपण प्रोडक्शन वाईज काय फुलफिल करतोय की नाही सगळं. हा माझा अट्टास असायचा की प्रॉफिट हा नंतरचा विषय, कारण मी प्रोडक्शन हा कधी केलेलाच नव्हतं, मला माहित नव्हतं की त्याच्यातून प्रॉफिट कसा मिळणार आहे, कधी मिळणार आहे. तर आपण ट्राय ते करून बघूयात म्हणून ते केलं होतं. मग ते जाहिराती बनवून ते देण्यापासनं, त्या तिथे जाऊन कलेक्शन घेण्यापासून असं बऱ्याच गोष्टी नवीन काय काय शिकले. पण नंतर आता झालं काय, ते सुट्टीपुरतंच केलं होतं आम्ही ते नाटक. सुट्टीनंतर मुलं जास्ती येत नाहीत किंवा जी काम करणारी होती पण मुलंच होती शाळेत जाणारी, सो त्यांच्या पण वेळा जमत नव्हत्या. मग ते आता मी थांबवलंय नाटक, मी आता काही परत चालू नाही केलंय. सुरू करू शकतेस ना आता, मे महिना विचार आहे, पण दुसरं अजून काहीतरी नवीन करावं असं डोक्यात आहे. एखादी शॉर्ट फिल्म वगैरे करावी का. किती वेळ लागतो ही लहान मुलांची टीम बनवून? टीम तिची ऑलरेडी होती पल्लवीची, माझ्याकडे ती डायरेक्ट सगळं घेऊनच आली होती की हा विषय आहे, हे नाटक मी बसवते आता, त्याच्यासाठीची जे काय खर्च, जी काय मदत, त्याच्या पलीकडे पण खूप आहे ना नाटक. आपल्याला असं वाटतं की अरे आपण काशीनाथ घाणेकर बुक केलं की नाटक होतं, तसं नाहीये. त्याला जाहिरातींपासून ते नेटवर्क, मग आज काशीनाथ घाणेकरला जर करायचं तर मग पुढचा प्रयोग शिवाजीला कसा झाला पाहिजे, मग पुढचा बालगंधर्व पुणेला कसा, तर त्याच्या प्लेसमेंट्स असतात, मग त्यानुसार तारखा मिळवाव्या लागतात विशेषतः. आणि बालनाट्याला तारखा पटकन नाही मिळत, म्हणजे सकाळी 11ची वेळ तुम्हाला देतात किंवा आम्हाला लकीली इथे ठाण्यामध्ये संध्याकाळच्या पण वेळा मिळाला, आम्हाला 8:30चा शो पण मिळाला नाटकाला. कारण नाटक जसं चालू झालं ना ते चालायला लागलं, म्हणजे लोकांना माझ्या सोशल मीडियामुळे पण माझ्या टीममुळे पण फायदा झाला. कारण ते बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलं, त्यामुळे लोक आले आणि गर्दी बघून मग 8:30च्या शोला पण लोक यायला लागले. सो माझा गडकरीचा प्रयोग हाऊसफुल गेला. अरे वा. सो पहिलंच प्रोडक्शन आणि हाऊसफुल गेला. सो ते ग्रेट, छान एक्सपिरियन्स होता. प्रॉफिट ॲज सच नाही झाला मला त्याच्यातनं, पण एक समाधान होतं की मी काहीतरी वेगळं केलं, एक्सप्लोअर केलं, आणि आता मी थोडाफार छोटासा कॉन्फिडन्स आलाय की मी अजून काहीतरी करू शकते. लर्निंग आहे ना, पण एका छोट्याशा छोटं नाहीच म्हणता येणार, इट्स अ बिग थिंग. म्हणजे तुम्ही लहान मुलांचं नाटक करा का मोठ्यांचं करा, नाही का? तेच आहे, काही त्यात वेगळं नाहीये, फक्त कॅरेक्टर्स म्हणजे कलाकार म्हणून बदल आहे. बाकी आमची जी प्रोडक्शन व्हॅल्यू होती ती तेवढीच होती. प्रचंड मोठा सेट की ज्याच्यात एक मोठं झाड, त्या झाडाच्या वरून म्हणजे झाडावर बसलेली चेटकीण ती झाडावरून खाली उडी मारते, मोठा असं सगळं ते केलं. शॅडो प्ले होता, लाईट्स वर पण आपण बऱ्यापैकी खर्च छान दिसावं असं आमचं म्हणणं होतं की बालनाट्य तर मग मोठ्यांनी पण बघा असं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.